आमची होती ॲनिव्हर्सरी आणि माझी खूप इच्छा होती की त्यांनी मला कुंकू लावावं आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली, तर मला खूप छान वाटते. तुम्ही सर्वांनी सुद्धा खूप आणि खूप ब्लेसिंग्स दिले, त्यामुळे तुमचे खूप 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 धन्यवाद. केक कापायचं सुद्धा एवढं नक्की नव्हतं, पण मी केक आणला आणि आम्ही ॲनिव्हर्सरी साजरी केली. हा दिवस कसा आपण विसरू शकतो. आणि मेन म्हणजे माझ्या बर्थडेपेक्षा मला ॲनिव्हर्सरी खूप आवडते. त्यांना बाहेर काम होते, त्याच्यामुळे आम्ही पटकन बर्थडे सेलिब्रेट करून घेतला आणि केक कापून घेतला. खरंच मी खूप भाग्यवान आहे की मला एवढा कष्टाळू नवरा भेटलाय आणि जो माझे खूप लाड पुरवतो. आणि ते सुद्धा भाग्यवान आहेत की त्यांना माझ्यासारखी बायको भेटली. जास्त वेळ नसल्यामुळे मी समूला सुद्धा नवीन कपडे घातले नाही, तर त्याची लोडबोड पहा केक खाण्यासाठी. बाहेर सुद्धा जायचं नक्की नव्हतं, कारण की पार 7:30-8 वाजले होते, पण ते म्हणले चल जाऊन येऊ आपण. तर पहिला आम्ही आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला गेलो. मला विश्वास बसत नाहीये, 6 वर्ष झाली आमच्या लग्नाला. दिवस एकदम भरकन कसे निघून जातात कळत सुद्धा नाही. आणि आम्ही पोचलो मंदिरात. त्यानंतर आम्ही छान असं दर्शन घेतलं आणि थोडा वेळ तिथेच बसलो. खूप शांत वातावरण होतं तिथलं, तर खूप छान वाटत होतं आणि वारासुद्धा खूप छान सुटला होता. मंदिरात गेलं की मन एवढं प्रसन्न होतं आणि दरवर्षी मी ॲनिव्हर्सरीला देवाला जाते म्हणजे जातेच. हे आहे आमच्या गावातलं मंदिर आणि रात्र झाल्यामुळे तिथे कुलूप लागलं होतं, त्याच्यामुळे आज जाता नाही आलं. त्यानंतर आम्ही गेलो हॉटेलमध्ये. तिथे गेल्यावर घसरगुंडी पाहिल्यावर समोला काय धन्य गाणं मग तो खेळत बसला. तर तिथे गेल्यावर पाहिले म्युझिक चालू होता आणि खरंच त्यांचा आवाज खूप आणि खूप मस्त होता. समोरचं खेळून झाल्यावर त्यांनी ऑर्डर दिली आणि मग आम्ही मस्तपैकी जेवण केलं. भूक एवढी लागली म्हणून पाणी पितोय सारखं. भरपूर प्लॅन केले होते त्यांनी, पण काम असल्यामुळे ते सक्सेस झाले नाही. पण खूप छान वाटलं एवढ्यातच. साडी दागिन्यांसाठी रडणारी ती दुकानात गेल्यावर मात्र स्वस्तातली निवडते. ती बायकोच असते जिला नवऱ्याच्या कष्टाची जाणीव असते. हे नेहमी लक्षात ठेवा, पैशाने तर फक्त गरजा पूर्ण होतात, पण परफेक्ट जोडीदार भेटला ना आयुष्य पूर्ण होतं. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा खूप आशीर्वाद दिले, तर तुमच्या सगळ्यांचे सुद्धा मनापासून खूप 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 धन्यवाद. अशी केली आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट. थँक्यू. बाय.